नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या चुकरटवाडीच्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, झी मराठीवर सुरू होतोय उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा, आणि त्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागात. तर मंडळी, आता वेळ झाली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या ऑडिशन कडे वळण्याची. आपले महेश कोठारे घेत आहेत ऑडिशन नव्या सिरियल साठी, जिचं नाव आहे झिपाटलेला. बघूयात पुढे. सर सर Yes? आम्हाला घ्या ना तुमच्या सिरियल मध्ये झिपाटलेला मध्ये. नो 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 नो, आम्ही कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट आधीच दिलेला आहे. नाही कॅटरिंग नाही मग? ऍक्टिंग साठी आहे ना. हो हो. मग हे कपडे असे का घातलेत? शेफ आहे मी, राजे आहे, अभिजित राजे. प्रसिद्ध शेफ आहे तुम्ही? हो, म्हणजे काय हे सुप्रसिद्ध आहेत. स्टेशनच्या बाहेर चायपाव खातात. एवढे सुप्रसिद्ध आहेत. हा, मग काय शेफ चहा पाव खात नाही का? नाही, खाऊ शकता ना, पैसे देऊन काही खाऊ शकता, पण तुम्ही मागत होतास. नाही ते प्रेम असतं लोकांचं, प्रेमाने देतात. पाव देतात. तुम्ही थांबा हो जरा. सर तुम्ही मग माझी पटकन ऑडिशन घेऊन टाका. मला ना खानावळीत जायचंय हो. काय तुमची खानावळ आहे ना माझी. लोकांना खायला मिळतं त्यात काय? तुम्हीच खात असाल सगळं. गप्प बसा. तुम्ही खूप हसताय. अगं- हा? अगं- तुम्हाला बघवत नाहीये का मी शेफ झालीये ती? अगं ती त्यासाठी नाही हसत आहे, म्हणजे तरुणपणी तुझ्या हातात बॅडमिंटन असायचं ना, आता झार आहे म्हणून. असू द्या, असू. तुमची मेस आहे? हो मेस आहे माझी. नाही, कमी खात जाणार तर शिंगा लावली तुम्ही मेस वाटायला आता. गप्प बसा. असू द्या. सर बघा ना कास्टिंगचं कसं काय ते. Oh, yes. अण्णा मलिंग. अण्णा नाईक. ओके 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 ओके. अण्णा नाईक आणि अभिषेक बच्चन. सर अभिषेक बच्चन, राजे अभिजित राजे. हो अभिजित राजे. Yes. आणि अण्णा फटिंग. अण्णा नाईक. सॉरी अण्णा नाईक आणि अभिजित कोसंबी. माईक आहे का? कोसंबी. अभिजित राजे सर. ओके 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 ओके. अभिजित राजे हा, सर. आणि मानसी नाईक. अण्णा नाईक असतं सर. ओके 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 ओके. लेट मी स्टार्ट द फिनिश. लेट मी स्टार्ट द फिनिश. अण्णा तुम्ही एक काम करा सर, फक्त इकडे आणणं, सर. अण्णा आणि अभिजित एवढंच घेतलं तर चालतंय. ओके. अण्णा आणि अभिषेक ठीक आहे. हे दोन चांगले मित्र असतात. ते एका गावामध्ये राहतात, एकाच गावात राहतात, आणि खूप चांगली दोस्ती असते. म्हणून ते गाण्यावर म्हणतात, ही दोस्ती तुटायची नाही. आणि त्यांचं कॉलेज एकच. बरं झाला, ट्रेन सुरू झाली, आता लवकर जातो. बघा जरा, बघा ना आमच्या दोघांकडे. आमची अंगणवाडी पण एक नसेल, कॉलेजमध्ये एक ठेवताय आम्हाला. मी कोण आहे? हॉटेल मॅनेजमेंट केलंय मी. हे एवढा शिकून काय फायदा? नशिबात काय पडला? करपलेले घारगे. आम्ही बघ न शिकता रसमलाई. आणि मी तू दही वडा. घरी चला, हाताखालनं काढतो. तुम्ही जरा शांत बसा. सर तुम्ही रोल सांगा ना, आमचे काय असणार आहेत रोल? हा ओके. हा तर अण्णा सवाई आणि अभिषेक. अण्णा नाईक. हो अण्णा नाईक आणि हे तुम्ही दोघं मित्र असता. आणि तुम्हाला एक हिरोईन पण आहे. हो, एकीचं नाव आहे गौरी आणि दुसरी आवडाक्का. मी गौरी. माझं फायनल मी गौरी असते. शेणाची ते गौरी असते, मी गौरी म्हणले. कळलं का? घबरा, तू सासूबाई असतास विलन.
हा विलन विलन हा. ओम पटचा सगळं तुम्हालाच करायचंय का? त्याला ठेवलाय ना आपण, तो करेल ना थोडंफार तरी काहीतरी. त्याला काहीतरी तर काम ठेवा. सर सर मी आवडा का? सावडा का आणि शंतनू तू गौरी. सर शेवंता सर. Yes, yes, yes. आणि शेवंता तू गिरीश. ठीक आहे सर, कळलं मला. गिरीश कुठं? शेवंता तू गिरीश किंवा शंतनू तू गौरी, बस काहीतरी एक चुकलंय थ्रू Okay. तो कॅरेक्टर मध्ये घुसला. अरे कसलं ओके ओके, वा वा, म्हणजे तुमचं आता कास्टिंग झालेलं आहे. Yes. बंद करा बंद करा बंद करा बंद करा. अरे सुयश आलाय. बाप रे, एवढे लोक आहेत आज किट मध्ये. अरे आपलं सगळं किती होईल बजेट? कोण आहे तुम्ही, कशाला आलेत? कोठारे व्हिलन, हा, त्यांचं कोठारे विजन, आम्ही कोठारे व्हिलन लिमिटेड. काटेकोर तू? काटेकोर नाही. हा ही. आता एकदा नीट करा बरं, खरं कसं होतं. हा ही नाही नाही, कळलं 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 कळलं. कशासाठी आला ते सांगा ना. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आलोय आम्ही. हा, पण कोण आहात कोण तुम्ही? तुम्ही एवढे पिक्चर बनवले, आमच्यामुळे हिट झाले, तुम्ही आता मालिका बनवताय, तर आम्हाला साधं विचारलं सुद्धा नाही तुम्ही. आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या नव्या मालिकेमध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही विलन म्हणून घ्या. मी टकलू हैवान. मी की धाड. तुम्ही तेच ना स्किट मध्ये, माझी वाक्य तुझ्यात, तुझी वाक्य माझ्यात, आणि स्किट ओंबट स्वाहा. तसंच असतं यांचं. स्वतःची वाक्य काही येत नाहीत, मग आमची कधी कधी घेतात, ह्याची नाही आली की आम्ही घ्यायची, आणि ओंबट स्वाहा स्किट. म्हणजे बावला, जो बावला घाबरवतो. नाही नाही, भाऊला फक्त डायलॉगच घाबरवतात, तू नाही घाबरवू शकत. भावला नाही, बावला बावला टॉय. हा टोय तो. एक मिनिट तिकडे, तुम्ही इकडे या. एवढे हाडू नका येऊ. 4 एपिसोड नाही, 3च आहेत आपले. तुम्ही कोण बनले? शिर्के. शिर्के. त्यांनी काय बनवलंय ते सांगा. तुम्ही कोण बनलेत? भूचक्र. काय 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 बनलेत? काय बनलेत? भूचक्र म्हणलं. ऍक्च्युली त्याला भुसनळे म्हणायचंय. त्याला लक्षात राहत नव्हतं सर. मी म्हणलं दिवाळी लक्षात ठेव, भुसनळे येईल, तर त्याने भुईचक्र वापरलंय. भुसनळे, भुसनळा वेगळा असतो, भुईचक्र वेगळं. भुसनळे, तुम्ही भुसनळे. हो काय? दिवाळी म्हणून नशीब त्याने नागोळी लक्षात नाही ठेवलं. नाही तर काय. ए, तू इकडे 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 पुढे ये. तू कोण आहेस? सुयश. सुयश. अरे अपयश तुझ्या आजूबाजूला पण नाहीये, यांच्यात काय करतोयस तू? विलन आहे ना मी. आता सही नाही, किमान सही केलेला पर डेचा चेक मिळावा म्हणून आलो. माय बॉय, डोंट वरी. तू जरी आता विलन असलास ना, तरी मी तुला सांगतो की माझ्या पुढच्या सिरियल मध्ये तू हिरो असणार. येस, तुझं काम बघितलं मी, बघतो मी याचं काम. आई सुंदर याची सिरियल आहे. हा, माझ्या नवऱ्याची बायको होशील. माझ्या नवऱ्याची बायको होशील ना. नाईस ऍक्टिंग नसता, म्हणजे कारभारी लय भारी, एकदम बेस्ट. काय काय कारभारी लय भारी, बेस्ट एकदम. सर मी डॉक्टर सुयश. तरी पण तुला मी माझ्या पुढच्या
सिरियल मध्ये हिरो करणार. यस थँक्यू सर. आणि आमचं काय अरे, याला काय अर्थ आहे? अरे काय अर्थ आहे? केस उपटून उपटून तुमच्यासाठी काम केलं येतं हे बळ. नाहीतर काय, आम्हाला सगळ्यांना केस येत असून सुद्धा आम्ही टकला राहिलो आयुष्यभर. आम्हाला लग्नासाठी कुणी पुरी दिला नाही. केस कापायला गेलो की ती हेअरस्टाईल करणार आहे ना, तो अर्धी हेअरस्टाईल नाही करत, डायरेक्ट टक्कल करतो. नाहीतर काय, अरे मुखवटा तरी काय? त्या तोंडाचं काढ मग तू. अरे देवा, आताच चुकले ते. सॉरी नाहीतर काय तर असू दे असू दे. इथं 10 वर्ष झालं कोण काम देत नाही मला, म्हणून आम्ही 10 वर्ष झालं मी तरी शाळेत काम करतोय. शाळेत काम करताय कसलं, शिक्षकाचं? नाही प्रयोगशाळेत सापळा म्हणून उभा राहतो मी. तुम्ही सगळ्यांनी काम देत आहे, आमचा जरा विचार करा की बर कोण दुखतंय रे? हा कोण दुखलंय रे? चल पाईन भरत असेल पाईन भरतो की नाही पुसतो की बस पुसतो परत पाईन परत थुकायचं नाही थुकतोय कसं. काळजी करू नका, मी देतो काम तुम्हाला. ठीक आहे, माझ्या हॉटेलच्या बाहेर उभं राहायचं. सिक्युरिटी म्हणून? नाही तुमची टकली तापली की मी ऑमलेट करणार. आम्हाला पुनर्वसन पाहिजे. ए बाळा, ए तू इकडे जरा मागे इकडे ऍक्टिंग तुला आम्ही घेऊन जाऊ. हा बाळा, आमच्या बरोबर चलतो. तुम्ही मला आधार देणार हो बाळा. मुलगा म्हणून? नाही आमच्याकडची उशी जुनी झाली ना, तुझ्यातला कापूस काढणार त्यात भरणार नवीन उशी. कशाला एवढं? मी तर म्हणते ह्याला काळा रंग मारा आणि खुंटीवरती उलटा टांगा, नजर तरी लागणार नाही. बरोबर आहे. थांब. नको सर त्यापेक्षा आम्हाला काम द्या ना सर. डोंट वरी माय बॉय. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार होतो. माझ्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये माझे सगळे विलन असणार. आणि आमचं काय? आमचा काय? अरे मानसी नाईक तुमचं ठरलेलं आहे ना. अण्णा नाईक आणि हे अभिजित राजे. अभिजित आणि हे दोघं मित्र असतात चांगले, गावचे असतात, आणि त्यांना 2 हिरोईन असतात, आणि हिरोईनचं एक नाव असते आवडाका आणि दुसरी मी सर गौरी. यस. आणि मी सासू असते डबल रोल मध्ये, अक्का इंगळी. ओके डन. आय एम व्हेरी प्राऊड टू से की मी अशी एक झी पाटलेला नावाची सिरियल बनवलेली आहे, आणि तुम्हाला सांगतो ही सिरियल असणार आहे 3D. पहिली सिरियल 3D असणार आहे, आणि ही मी माझ्या त्या खास कॅमेरावर शूट करणार आहे, जो मी इंग्लंडहून आणलाय 20 कोटी रुपयाचा. एन्जॉय द पार्टी. ही गोष्ट अजिबात खोटी नाही. अण्णा डान्स करा, अण्णा डान्स. अरे अण्णा डान्स. दोन तुकडे वर टाकून 2 तुकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. अण्णा आता ह्याचे 2 तुकडे करा. मी केले, तुम्ही करा आता. ह्याचे करा. त्याचं नाही झालं, राहू द्या. वा क्या बात आहे. अण्णा बॅलन्स दाखव. बॅलन्स करता अण्णा लय भारी करता बॅलन्स. यस कम ऑन अण्णा कम ऑन. जनहित में जारी जिसको अपनी जान
आता काय करताय? किसी के भी पापा से नहीं डरेंगे अहो कमा एक मिनिट सारे पानी कम हमें रोक क्या बात आहे अण्णा काय म्हणजे करताय काय करताय ए! एवढ्या 20 कोटी रुपयाचा आहे हा 20 कोटी 30. अरे देवा थांबा 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 हा? थांबा थांबा हे काय तुम्ही हे दुरुस्त करताय? नाही नाही मग कार्ड बाहेर काढते. कशाला? अरे एवढा माझा फुटेज फुकट जायचा ना म्हणून. अरे माझा कॅमेरा फुकट गेलाय तुझा फुटेज एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. खरं तर खूप मजा आली असं काहीतरी वेगळं करायला. आम्हाला पण गंमत आली. सगळंच एकत्र केलं आज. महेश कोठारे सरांना मला विचारायचं तुम्हाला कसं वाटलं? तुझं विशेष अभिनंदन. शोज फॅन्टॅस्टिकली इंटिग्रेट केले तू. पण हे सगळे तुमचे विलन एका मंचावरती आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे झाल्यावर एक फोटो घ्यायचा आहे मला. सगळे विलन आणि मध्ये महेश कोठारे असा एक फोटो झाला पाहिजे खरं तर आज. पण मला एक गोष्ट आता विचारायची आहे. इतकी पात्र सरांनी निर्माण केली पण एक असं पात्र जे आजही लोकप्रिय आहे, बाबा चमत्कार. हो. आणि ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी ते पात्र रंगवलं होतं पण नुकतेच ते आपल्याला सोडून गेले. काय सांगा? अतिशय वाईट वाटलं ऐकून. आणि त्यांनी खरंच ती कॅरेक्टर त्यांनी जगली होती आणि बाबा चमत्कार वाटले होते बाबा चमत्कार. आणि ती गेल्यामुळे खरंच असं वाटलं आता झपाटलेला 3 कसा करू. हो खरंय खरंय खरंय. कारण 2 मध्ये पण ते होते. पण खरंय अशी माणसं कमी असतात जी आयुष्यभर लक्षात राहतात. आणि तुमच्या कलाकृतीमुळे मला असं वाटतं पुढची अनंत वर्षे बाबा चमत्कार आणि राघवेंद्र सर आपल्यामध्येच असणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी पण झाला पाहिजे. पण याच्यामध्ये एक गोष्ट सतत आम्ही दाखवत होतो आणि ती मला जरा क्लिअर करायची की नावं आमचे महेश कोठारेंना वेगळं नाव घेत होते. तसं तुम्ही करता का? माझी एक कॅरेक्टरिस्टिक तू बरोबर पकडलेली आहे. इट वॉज क्वाईट एम्बॅरेसिंग. माझ्याबरोबर घडलंय. हा हा माझा याच्या आधी मी 4 वेळा सरांबरोबर मी मालिकेच्या ऑडिशनसाठी किंवा यानिमित्त भेटलो होतो मी. तर एकदा माझी पहिली भेट सरांबरोबरची. मी सेटवर गेलो गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आणि गेल्यावर अरे तू आलायस ये बस बस बस. अरे वा 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 हा करणार का आपली मालिका? मला आवडलाय हा, आपण फायनल करून टाकू. तर मी पहिल्यांदा भेटतो सरांना. मी म्हटलं सरांबरोबर मी आधी कधी काम नाही केलंय आणि यांनी मला ओळखलं कसं काय? कधीच भेट नव्हती झाली वगैरे. आणि अरे तू चहा कॉफी काय घेतलीस का? मी म्हटलं नाही. अरे चहा कॉफी मागवा, आपला हिरो डन आहे. हे सगळं माझ्याकरता नवीन सगळं चालू होतं. मी म्हणलं की काहीतरी कन्फ्युजन आहे वगैरे आणि कॉफी प्यायलो वगैरे. मी म्हणलं चला आता कॉफी सरांनी ओळखलंय कॉफी वगैरे. आणि थोड्या वेळाने मला म्हणले ती दुनियादारी दोस्ती संपली का तुझी? तर मी म्हणलं की सर थोडं कन्फ्युजन झालं सर. मी सुब्रत नाहीये. अरे तू नाहीये का? त्यानंतर मला म्हणले अरे माधुरीची ऑडिशन केली आहे का? मग असं सगळं म्हणजे नावांचं कन्फ्युजन हे आपण फार गोड आहेत सर. आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि ते खूप एन्जॉय करतात जेव्हा आम्ही सगळे एकत्र भेटतो तेव्हा. वा 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 वा. पुन्हा पुन्हा तुम्ही येत राहा आणि अशा नवीन कथा सांगत राहा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता येणार आहे डॉक्टर साहेबांकडे अभिजित राजे, प्रसिद्ध शेफ. आणि मी आता असं ऐकलंय की उत्सव नात्यांचा नव्या कथांचा मध्ये इकडे सुद्धा काहीतरी नवीन घडणार आहे. मला काय घडणार आहे हे माहिती नाहीये, तुम्हीच सांगा. अभिजित राजे आणि आसावरी आधी सिनियर सिंगल्स म्हणूया आपण, त्यांची कंपॅनियनशिप किंवा त्यांच्या लग्नाचा एक संदेश घेऊन आले होते. आणि आता नवीन भागात अभिजित राजे एक वेगळा दृष्टिकोन, पुरुषाची अजून काही कर्तव्य, अच्छा, म्हणजे जो आत्तापर्यंत बायकांचा रिस्पेक्ट करणारा अभिजित राजे होताच
ते तर असेलच, पण त्याबरोबर काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन अभिजित राजे देईल पुरुषांना, असं थोडंसं आहे. सगळ्याच पात्रांचे थोडे थोडे स्वभाव आणि दृष्टिकोन बदलतील आणि त्या नात्यांकडे, त्या कॅरेक्टर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचाही बदलायला लावेल, असं एक खूप छान उद्देश झी मराठीचा आहे. बारीकसं एक सांगतो मी की आपण काय होतं आपल्याकडे ना, की आपण मुलींना मुलांसारखं वागायला शिकवतो. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून सगळं करतायत असं आपण म्हणतो, पण आपण मुलांना मुलींसारखं वागायला शिकवतच नाही. बरोबर आहे. तर तो दृष्टिकोन जो आहे की मुलालाही पोळी लाटता आली पाहिजे, मुलालाही मुलीसारखं सगळं करता आलं पाहिजे, मुलीला असं मुलासारखं यायला पाहिजे, मुलालाही मुलीसारखं सगळं करता यायला पाहिजे. आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बायल्या असा आहे, तर तो तसा नसून त्याला सुद्धा ते सगळं यायला पाहिजे, असं काहीतरी एक वेगळा आस्पेक्ट अभिजित राजे कदाचित देईल आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तो दृष्टिकोन सर मी देतो इकडे. तुम्हाला सुद्धा साडी नेसता आली पाहिजे. आम्ही दर एपिसोडला नेसवतो साडी. तुम्हाला का नाही आलं पाहिजे? तुम्हाला आलं पाहिजे. बायका कसं नेसतात तुम्हाला कळलं. उशीर का लागतो आपण नेहमी म्हणतो, तुम्हाला काय उशीर लागतो, नेसून बघा साडी. त्यामुळे आम्ही ते केलं. मी ज्या हिरोईन्स बरोबर काम केलं त्यांनी 14 सेकंदात साडी बदलून एंट्री घेतलेली नाटकात मी पाहिली. सर आमच्याकडे थोडा जास्त वेळ लागतो, कारण आमच्याकडे दाढी पण करायला लागते. आशय तुझ्याकडे येणार आहे आता. तुला आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असेल. आता भयंकर, म्हणजे आता कसं वाटतंय मिडल क्लास. आता कसं वाटतंय. वा वा वा. असं खूप प्रश्न आणि खूप आता चालू झालंय. कारण मजा आहे आता. वा. मग विराजसला एकदा विलन म्हणून आणा इकडे. बदला त्याला पण घेऊ देत तुमचा. पण प्लॉट मस्त आहे, कारण आता त्या मालिकेतला जो विलन होता तो या मालिकेत आता हिरो आहे. सर म्हणले की एरवी जो चॉकलेट बॉय म्हणून असतो तो या मालिकेत कदाचित ट्विस्टेड कॅरेक्टर प्ले करतो. मग झी मराठीला हा विचार करायला हरकत नाही की एक अजून 4-6 महिन्यांनी त्या मालिकेतला हिरो या मालिकेत बदला घ्यायला आला वगैरे, आता असं क्रॉस प्रमोशन करायला काय हरकत नाही. अगदी हरकत नाही. आणि विराजस ते पार पाडतोय, कारण सोशल मीडियावर आमच्या प्रत्येक प्रोमोवर विराजस खाली काहीतरी एक हो ना मिडल क्लास किंवा या सॉर्ट ऑफ एक कमेंट टाकतोय. त्यामुळे तो आता सुरू झाला कमेंट टाकतोय का. वा वा वा. मजा येणार आहे. आतापासूनच खूप साऱ्या शुभेच्छा पाहिलेनं मी तुला साठी. मंडळी, शेजारी म्हटलं की त्यांच्यामध्ये प्रेम आलं आणि भांडणं सुद्धा आलीच. अशाच एका शेजाऱ्यांमध्ये सुरू झालंय भांडण, कारण त्यांची मुलं पडलीत एकमेकांच्या प्रेमात, जी आहेत शाळेत. बघूयात मग आता काय होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप, गायत्री दातार आणि कृष्णा घोंगे. उडत का आणलंय मला असं काका. तू ग बस, एक शब्द सुद्धा बोलू का. ह्याचं 7 दिवशी कानाखाली कुठं गेली इकडे. तुला अशी कानाखाली लावी नाही तुझ्या. थप्पड़ से डर नहीं लगता काका, प्यार से लगता है. तुझा हे पिक्चर आहे का नाही, तुझा पिक्चरच बाहेर काढतो 7 दिवशी बाग. ओ फादर, ते जाऊ द्या सगळं. इथं का आणले आम्हाला ते सांगा पहिलं. सलमान, तुमची काय नाटकं थिरत चाललीत का नाही, हिच्या बापालाच सांगून टाकतो. कुठाय तुझा बाप, कुठाय सांग. जानराव, बाहेर या तुम्ही. बाबूराव आता आला, बबनवाला का पकडले तुम्ही? मला नाही पकडलं, मी ह्या दोघांनी पकडून आणलंय. हा का काय रस्ता चुकले होते का? रस्ता ही दोघं नाही, रस्ता तुम्ही चुकलाय. मॅप लावून न चुकता घरी येतो मी. आता मॅप घेऊन 7 दिशा हाणाय पाहिजे तुम्हाला. पण तुम्हाला लाज वाटाय पाहिजे. अहो, ही दोघं ना पिक्चर बघताना सापडले तुम्हाला. अरे वा 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 वा, छान. कसा होता पिक्चर? काय तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही? ह्या दोघांना आहे का नाही पिक्चर बघताना थिएटर मध्ये पकडलंय मी. विचारा तुमच्या पोरीला, विचारा तुम्ही. तू का गेली त्याच्यावर पिक्चर बघायला? मी का जाईन याच्याबरोबर पिक्चर बघायला? ते शैक्षणिक सहल होती ना शाळेची आमच्या. थिएटर कसं असतं ते दाखवणार होते, म्हणून गेलो होतो आम्ही. खोट बोलते ती, खोट. खोटं नाही हो बाबा, आम्हाला अभिनय शिकवतो ना शाळेत. हा रा अभिनय, वा, माहित आहे तुझा अभिनय. काय असतं ना, अभिनय म्हणला का थिएटर आलं. ते बोलले ना अभिनय यायचं असं तर थिएटर बघितलं पाहिजे, म्हणून थिएटर बघायला गेलो होतो आम्ही. आहे ना. तुला एक नाही, खरं तर
खेटरानं हाणायला पाहिजे. हे बघा, ते थिएटर वेगळं, हे थिएटर वेगळं. हा, यांचं काहीतरी कन्फ्युजन झालंय. इकडे या, तुम्हाला सांगतो काय असतं. थिएटर वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर आहे, रिअलिस्टिक थिएटर आहे, बरेच थिएटर आहेत. मला काय वाटतंय माहित आहे का जानराव, खरं तर तुम्हाला पण खेटरानं हाणायला पाहिजे. तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. ती सांगतात ना शैक्षणिक सहल गेली होती, पर ती काय गेली होती, शैक्षणिक सहल गेली होती. बाकीची पोरं कुठं आहे, तुम्ही दोघच कसं काय? आहेत ना, आहेत, बाकीची पोरं पण आहेत, पण कोरोना आहे ना बाहेर, म्हणून आमच्या दोघांना आज पाठवलं होतं. आम्हाला ते म्हणले की अगोदर तुम्ही दोघं जण जा, नंतर दोघं जण, असं जोडी जोडीनं जायचं ठरलं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो जोडीनं. वा वा वा. मग आता तू सांग तुमच्या दोघांची जोडी कशी काय लागली, सांग, तू सांग. मला सुचलं म्हणजे मला आठवलं की ते आमच्या शाळेत चिठ्ठ्या पाडल्या होत्या ना नावांच्या, तर त्या चिठ्ठ्यांमध्ये आमच्या दोघांची जोडी जमली. अगं, चोर पोलीस खेळताना सतत तुला चोराची चिठ्ठी येते आणि ह्याच्याबरोबर तुझी जोडी लागली का? हा, म्हणजे चोराबरोबरच लागली. अहो, हे तर काहीच नाही. आम्हाला अजून पुढचा पण प्रकल्प दिलाय, बागेत फिरायला जायचा. मी आहे ना 4 वाजता तुला घ्यायला येतो, तू रेडी राहा. बरोबर प्रकल्प. माझ्या देखत बगीच्यात भेटायचं प्लॅनिंग चाललंय काय? माझ्या देखत वाटाय पाहिजे तुला. एक मिनिट, म्हणजे ना, म्हणजे तुमचं बागेचा प्रकल्प आहे का तुमचा? वा वा, छान छान छान. नाही बाबा, ते ना फक्त बागेचाच प्रकल्प नाही, आता आम्हाला कामच जोडीने करायला सांगितली आहेत. करा 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 करा, छान असं मस्त जोडीने काम करा. वा, काय मस्त मस्त करा. तुम्हाला लाज वाटाय पाहिजे बोलताना. मी स्वतःच्या डोळ्यानं रंगे हात पकडले ह्याला थिएटर मध्ये पिक्चर बघताना. तुम्ही काय करत होता? मी पण पिक्चर बघायला गेलो होतो. तुमची कोणाबरोबर जोडी होती? ते नाही का ते कोण? काय बोलताय काय तुम्ही? आता तुम्हाला कसं सांगू, ह्या दोघांचं की नाही, ह्या दोघांचं झिंगाट आहे. झिंगाट ह्या दोघांचं नाही, मग अजय अतुलचं आहे. काय बोलताय? झिंगाट म्हणजे ते झिंगाट नाही काय, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट नाही. ते झिंगाट नाही, ते वेगळं, हे झिंगाट वेगळं. झिंगाट म्हणजे ह्या दोघांचा नाही, लपडाय लपड. काय काय काय? ओ काका, ते फादर बोलतात असं काय नाही. आमची मैत्री आहे, आम्ही मित्र आहे, आम्ही दोस्त आहे ना ग. हो, क्योंकि प्यार दोस्ती है. अगर वो मेरा सबसे अच्छा दोस्त नहीं बन सकता तो मैं उससे प्यार नहीं कर सकती. ऐकलं का? तुम्ही नाही ऐकलं का? कानात काहीतरी प्रॉब्लेम असेल. बसा खाली. मुंगी गेली असेल. काय घालताय कानात? लुंगी घालतो ना. मुंगी काढायला लुंगी कशाला घालताय कानात? बया 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 बया, चाळीत ना तोंड दाखवायची जागा नाही राहिली, नाक कापलंय. वहिनी, ते तर एक दिवस होणारच होतं. का? हा, तुमचं तोंडच तसं आहे, सुरपणासारखं. हो जटायू, तुमचं पोरग काय माकड उड्या मारते ते बघा ना. काय झालं? काय केलं त्यानं? लव्ह लेटर लिहिलंय त्याने. या वयात तुला? मला नाही हो, आपल्या पोरीला लिहिलंय. हे बघा ना, काय लिहिलंय? माझ्या प्रेम पाखरा, तू घागर मी बुडबुडी, तू रस्सा मी बासुंदी. हे असली काय चिठ्ठी असते का? चिठ्ठी पण लिहिता येत नाही ह्याला. अरे काय अक्षर आहे का काय? अक्षर कसं माझ्यासारखं पाहिजे, एकदम मोत्यासारखं. तेच ना पप्पा, मी केव्हापासून सांगते याला तुमच्याकडून शिकून घ्या, पण ऐकतच नाही माझं. बघितलं कशी हिला हाय का अक्कल, कशी बोलते बघा. माझं कौतुक करते ती. माझं अक्षरच तसं मोत्यासारखं एकदम. ओ काका, पण मला सांगा ना, तुमचं अक्षर एवढं सुंदर कसं काय? तुझ्यासाठी खूप प्रेमपत्र लिहिले, होकार नाहीच मिळाला, पण अक्षर मात्र सुधारले. बया बया बया, नशीब फुटलं माझं. कोण हाय कोणती सटवी?
तुझी बहीण नाही म्हणजे तुझ्या बहिणीवर माझा एक मित्र प्रेम करायचा, मी त्याला मदत करायचो असं मला म्हणायचं होतं. हा माझी बाप तशी लेख आणि मसाला ये. तुमच्या पुरी नाही का नाही माझ्या पोराच्या आयुष्याचं पार वाटतोय करून टाकलंय. हो उगाच माझ्या पोरीला नाव नाही ठेवायचा. तुमचाच पोरगा लोफर आहे. त्या चौकात उभा राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या पोरींवर लाईन मारतो. नाही ग मम्मी, हा चौकात उभं राहून फक्त बाकी पोरींकडे बघतो, पण लाईन फक्त माझ्यावरच मारतो. हो ना बच्चू? हो माय स्वीट हार्ट. प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हैं वो प्यार करते नहीं. त्यांनी सुद्धा हात वर केले ग. काय रे नाग्या, तुला काय अख्ख्या शहरामध्ये ही एकच पोरगी सापडली काय लपडं करायला? सगळं खानदानीचं नाव सगळं धुळीला मिळवलं, बाकीत मिसळलं. तुमचं कसलं खानदानाचं नाव हो? हा त्या पत्रावर पूर्ण नाव आणि ऍड्रेस जरी लिहिलेला असेल ना तरी पोस्टमनला 2 दिवस लागतात तुमचं घर शोधायला. सांगतायत खानदानाचं. अहो खानदानाचं नाव तर आमच्या खराब झाले तुमच्यामुळे. लागलाय खानदानीचं सांगायला. तुमचा नवरा सगळ्या शहरात बोंबलत हिंडत असतो. केसावर फुगे, केसावर फुगे. तुमच्या पोरीमुळे एक नाही माझ्या पोराचा अभ्यासात मन लागत नाही अजिबात. म्हणून गेल्या 2 वर्षापासून एकाच वर्गात शिकतोय हा. हो ठय तो ढो म्हणून तर फेल होतोय. अगं नाही ग मम्मी, मी 2 वर्षांनी लहान आहे ना त्याच्यापेक्षा, म्हणून माझ्या वर्गात येण्यासाठी मुद्दाम 2 वर्ष नापास झालाय तो. केवढा त्याग केलाय माझ्यासाठी. आणि असे ना मामी, मला तिच्यावर लक्ष ठेवता येईल, तिची काळजी घ्या म्हणून सगळं केलंय मी. हे बाकी खरं आहे बरं का. करणं झालायस तू आणि तिच्यावर लक्ष ठेवायला लागलाय तू. करतोस का आंघोळ? लागलाय लक्ष ठेवायला. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष ठेवायचं राहिलं बाजूला, तिच्या आयुष्यावर लक्ष ठेवतोय ना ग्या. हुस्न हाजिर है, मोहब्बत की सजा पाने को कोई ढुस से ना मारे मेरे दीवाने को. बघितली का ला 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 लाल लैला. तू घरी चल कार्टे, तुला ना चांगली सरळच करते मी. मम्मी तू काही पण बोल, पर हम एक दूजे के लिए बने. ए पोरे तिकडं राहिलंय घ्यान तुझं. सॉरी हम एक दूजे के लिए बने और दुनिया की कोई भी ताकत हमें एक दूसरे से जुदा नहीं कर सकती. बघितला का थोबाड वासून. आणि ही एक बघा कशी बोलते. ह्या सगळ्याला ना बबनरावच्या पोराची फूस आहे. ह्या असल्या सवयीमुळे ना मागच्या वर्षी रेस तिकट झाला होता तो. म्हणजे बेंचवर चीट काढून चिटिंग करायचं का काय? कुठलं गाईड घ्यायचा, त्याचं पान फाडायचं आणि उत्तरपत्रिकेवर स्टॅपल करायचं. आमच्या पोराचं कशाला सांगायला लागलाय तुम्ही? तुमची पोरगी का लई शाणी आहे का? ती पण 1 वर्ष रस तिकट झाली होती. कसं काय म्हणजे? प्रयोगशाळेत स्पिरिटच्या दिव्यावर कणस भाजून खाताना सापडली. तरीच मला चक्कर कशी काय आली? हो फादर ते सगळं सोडा. आता आम्ही ठरवलंय आम्ही एकामेकांवर राहणार म्हणून. हम जिएंगे तो साथ में और मरेंगे तो भी साथ में ही. जगायचं माहित नाही पण मरण्याचं कन्फर्म आहे. का? उपास मारी ना. अगं कुत्र्याच्या तोंडातले भाकरीचा तुकडा पळवताना बघितलंय मी याला. हा काय तुला खाऊ घालणार आहे का? वहिनी हिला खाऊ घालायचा विषय सोडून द्या. पण हे नाग्या आमचं ह्या पोरीवर कसं लगीन करतोय का नाही तुम्ही आता. हो फादर तुम्ही आम्हाला परमिशन नाही दिली ना तर आम्ही 2 जण मिळून पळून जाऊन लग्न करू आरची परशासारखं. एका दिवसात तुम्हाला शोधून काढतो. कसं काय? मी पण साऱ्याने बघितलंय. आणि जाऊन जाणार कुठं? हैदराबादलाच ना. ओ पप्पा, महाराष्ट्रात पळून जायला काही एकच गाव आहे हैदराबाद नावाचं. बघितलं का तुमच्या पोरीची अक्कल? पण हैदराबाद महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे हे पण हिला माहित नाही. कुठं आहे मग? हे आपलं चंद्रपूरला. हो फादर ते असू द्या, मला माहिती आहे तिचा जरा भूगोल कच्चा आहे. तुझं दोन्हीच्या दोन भूगोल सुचवेल का नाही असं बघ. काय झालं रे? ते नकाशा बिघडल्यासारखं वाटलं.
ना कशा बिघडायच्या नाही, आयुष्य बिघडायच्या वाटेवर आहे तुम्ही. अरे पोरांनो, जरा शाळेत जा, अभ्यास करा, चांगले शिका, मोठे व्हा, नोकरी धंदा करा आणि मग लग्नाचा विचार करा रे. मम्मी एवढा सगळा टाइमपास करून शेवटी लग्नच करायचंय तर आत्ताच करतो ना आम्ही लग्न. काय शहाणी पोरगी आहे? हे अभ्यास करायचं म्हणजे काय टाइमपास आहे? काय टाइमपास आहे अभ्यास म्हणजे? तुम्ही जेव करताय का नाही तेव टाइमपास आहे. जाऊ तिकडं आता जानराव, झालं एवढं बाद झालं, विषय संपला. तुम्ही तुमच्या पोरीला इथं ठेवा, मी माझ्या पोराला तिकडे घेऊन जातो. विषय संपला. चला चल बाबूजी बाबूजी बाबूजी, राज, मैं राज के बिना जी नहीं सकती बाबूजी, वो मेरा पहला प्यार है बाबूजी, मुझे जाने दो बाबूजी प्लीज. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. स्वतःला काय आमरस पुरी समजता तुम्ही? अहो आमरस खाल्लं ना तर 2 दिवस ढेंडाई लागते तुम्हाला. तू काय का बघतीस? तू आज चल पहिली कार्टे, आज चल. मम्मी मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. ओ मामी, आमचं एकामेकावर प्रेम आहे. प्रेम? अरे प्रेमाचा अर्थ तरी कळतो का रे तुम्हाला? अरे प्रत्येक गोष्टीची ना वेळ यायला लागते आणि ती वेळ नाही आली अजून. पोरांनो, मी तुम्हाला वचन देतो, योग्य वेळ आली ना की मी तुमचं लग्न लावून देईन. आता नाही, आता फक्त अभ्यास करायचा, कळलं? हो पप्पा, आय एम सॉरी, माझं चुकलं. आता मी ह्याला कधीच बाहेर भेटणार नाही. बाबा, माझी पण चुकी झाली, मला माफ करा. नाही असू दे, चल जाऊ. जानराव, पोरांची चूक त्यांच्याच लक्षात आली, ते एक बरं झालं. बरोबर आहे. आता उद्यापासून कुणी कुणाला भेटायचं नाही, मस्त पैकी फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा. अहो फादर, आम्ही अभ्यासाचा लय विचार केलेला आहे. काय ना, एकटा अभ्यास केला ना होत नाही, म्हणून आम्ही ठरवलंय ग्रुप स्टडी करायचं. वा वा वा, हे बेस्ट आहे. हा मग सुट्टी तू येते माझ्या घरी का मी येऊ तुझ्या घरी? कशाला? ते ग्रुप स्टडी करायचं आहे ना. तुझ्या तर वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे. कपडे, अरे तू एवढा अण्णा नाईक लगेच बदलून पण आणला कपडे? त्याचेच ते पैसे भाऊ. क्या बात आहे. मला वाटलं तुम्ही स्किट करायचे पैसे घेता, तुम्ही तर फक्त कपडे बदलायचे पैसे घेता इथं. ते जाऊ दे. डॉक्टर, मला हे सांग, हे स्किट आताच करायचे का? नाही म्हणजे थोडा वेळ असता तर खाऊन घेतलं असतं पोटभर. हा, तसे पोटभर पंच पण काढ ना कधीतरी. करा ते स्किट. दूर व्हा, दूर व्हा. अरे कुणी बर्गर देता का बर्गर? हा कलाकार पनीर रॅप वाचून, डायरेक्टरच्या दये वाचून पंच काढतोय. गप्पे. तर माझं एवढंच म्हणणं होतं, बाहेर कशाला जायचं, जरा सेफ्टी पाळा ना. ती जबाबदारी मॅकडॉनल्ड्स घेत आहे. आपल्या गोल्डन गॅरंटी प्रॉमिस सह सेफ्टीची पूर्ण हानी, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार सॅनिटायझेशन, रेग्युलर हेल्थ चेकअप, फूड ट्रेसेबिलिटी आणि काय हवं? आणखीन एक बर्गर. काय म्हणजे माझ्यासाठी अजून एक बर्गर माझ्यासाठी पण मागवा. ओके, लगेच मागवतो. तर प्रेक्षक हो, आम्ही मागवतो आणि तुम्ही सुद्धा मागवा मॅक डिलिव्हरी ऍप मधून, कारण इथे आहे गोल्डन गॅरंटी प्रॉमिस, म्हणजेच सेफ्टीची पूर्ण हमी. जा स्किट करा. अरे हा. तर मी आता येणार आहे अण्णा तुमच्याकडे. तुमची ही इमेज जी तयार झाली त्यामुळे काही बायका घाबरतात असं होतं कधी कुठे गेलात? नाही, घाबरत नाहीत, उलट उलटी प्रतिक्रिया मिळते. हा, म्हणजे शेवंत व्हायला आवडेल वगैरे असं. वा, कातील कातील. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला पण बोलावत असतील, तिथे काय प्रतिक्रिया असतात? नाही, फारच म्हणजे खूप मान देतात आणि अण्णा नाईक आल्याचा त्यांना इतका आनंद असतो आणि ते असे वेगळ्याच पद्धतीने माझ्याकडे बघतात आणि ते म्हणतात की तुम्ही तिथे दिसता तशी इथे दिसत नाही म्हणे, तुम्ही खूपच सभ्य वाटता. माझ्या मनात जरा चर्र होतं की सारखं जेवायला आमच्याकडे या. जेवणाची खूप निमंत्रण आहेत. हो, आमच्याकडे मटण चांगलं होतं वगैरे, पण मी काही खात नाही, नॉनव्हेज खातच नाही मी. तुम्ही नॉनव्हेज खात नाही? नाही, अजिबात नाही खात. त्यामुळे तिकडे बांगड्याचे वगैरे सीन असायचे तर ते नुसतंच आपलं बांगड्याकडे बघतोय, हात ताटलीपर्यंत न्यायचं, कट. असिस्टंट डिरेक्टरची मजा. सर, मी तुम्हाला कंटिन्युटी मॅच करून देतो.
बापरे, म्हणजे जसे अण्णा आहेत त्याच्या टोटल वेगळे किंवा वेगळीच बाजू ही अण्णांची. अण्णा नॉनव्हेज खात नाहीत, पण तेच आहे माझं की ते ताक जे काही तुम्ही प्रसिद्ध केलं सगळ्या घराघरामध्ये, मग आता कोणाच्या घरी गेलं तर तुम्हाला चहा देतात का ताकच देतात रेग्युलर ताकासाठीच आमंत्रण असतं. जे आपण आपल्या नेहमीच्या बोलीभाषेत म्हणतो ना, चला बसूयात वगैरे, आता बसायला बोलवतात बरेच जण. आता नॉर्मली सुद्धा माणसं ताक प्यायला बसले फुटाणे खातात त्याच्यावर. खातात तर आपण खाऊन बघूया काय घडतं. झी मराठीचं अभिनंदन की त्यांनी या कलाकृतीत निर्माण केलेल्या आहेत आणि त्या इतक्या लोकप्रिय झालेल्या आहेत की त्याची पुढची पर्व लोकांना बघायची आहेत, त्याची उत्सुकता आहे. त्यामुळे झी मराठीसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या आणि आजच्या भागात हे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. यांचा आणखीन एक मुक्काम होणार आहे. भेटणार आहोत आपण उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात, तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.